नमस्कार मित्रांनो. आजच्या व्लॉगमध्ये जी रायडर कम्युनिटीमध्ये पारंपरिक राईड जिला म्हणतात ती आपण आज करणार आहे. आज आपण जाणार आहे संडे मॉर्निंग ब्रेकफास्ट राईडला. आणि आजची जी माझी राईड आहे ही होंडाकडनं ऑर्गनाईज आहे. आणि आजचं जे आपलं डेस्टिनेशन आहे हे लोणावळ्यातील सिल्वर हिल रिसॉर्ट्स आहे. सो आज होंडासोबतची राईड संडे ब्रेकफास्ट. लेट्स गो. सो मित्रांनो, हे आपल्या समोर आहे आता ठाणे महानगरपालिकाची इमारत. आणि इमारतीला खरंच खूप सुंदर असं विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खूप मस्त दिसत आहे मित्रांनो बिल्डिंग. हे पाच पकाडीचं ऑफिस आहे मित्रांनो ठाण्याचं. आणि त्याच्या सेंटरमध्ये मित्रांनो जे महाराजांचं राजदरबारचा जो फोटो आहे तो पण कडक आहे. आणि ह्याच्या बरोबरच समोर जी आता मानसरोवर बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंग मध्ये आहे आपलं होंडाचं शोरूम, होंडा बिगविंगचं. तिथे आता आपण सगळे जमणार आहोत. आणि आपली राईड स्टार्ट होईल. हे आहे मित्रांनो शोरूम. या शोरूमला तेवढीच मस्त विद्युत रोषणाई केली आहे. सो ही आपल्या समोर आहे मित्रांनो होंडाची एक एंट्री लेवल सुपर बाईक. बाईकचं नाव आहे होंडा CB500X. सो हा जो मॉडेल आता मित्रांनो आपल्या समोर आहे हा डिस्कंटिन्यूड मॉडेल आहे. ह्याचा एक नवीन अपग्रेडेड मॉडेल आपल्याला या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये मार्केटमध्ये बघायला भेटेल. तशी होंडाकडनं ऑफिशियल न्यूज नाही आहे पण मार्केटमध्ये त्याची एक अपडेट आहे. सो मित्रांनो ही बाईक जी आहे ह्याचे जे ओनर्स आहेत किंवा यूट्यूबवरती जर ह्याचे आपण रिव्ह्यूज बघितले तर 500cc एक वन ऑफ द रिफाईन इंजन म्हणून ही बाईक आपल्याला ओळखली जाते. सेकंड हँड मार्केटमध्ये ही बाईक सहजासहजी मित्रांनो जास्त वेळ राहत नाही, कारण ही खूप एक आवडती बाईक आहे लोकांमध्ये. आणि या बाईकमध्ये मित्रांनो आपण दिवसभर म्हणजे 12 तास तुम्ही नॉनस्टॉप क्रूज करू शकता. एवढी कम्फर्टेबल आणि रिलायबल इंजन आहे, होंडाचं इंजन आहे. सो ही बेस्ट बाईक आहे मित्रांनो या सेगमेंटमध्ये. सो आता आपण जाऊया फोटो सेशनकडे आणि मग आपली राईड स्टार्ट होईल. सो ही आहे मित्रांनो आजच्या आपल्या राईडची दुसरी पारंपरिक गोष्ट. हा कळंबोलीचा मित्रांनो मॅकडी स्टॉप आहे.
सो जेव्हा पण जेवढे पण रायडर्स मित्रांनो पुण्या साईडला किंवा गोवा म्हणजे खालती साऊथ साईडला जेव्हा कुठचाही रायडर मुंबईवरनं जातात तेव्हा ते इथे एक स्टॉप घेतात. आणि हा जो स्टॉप आहे मित्रांनो इकडनं जो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तोही चालू होतो. त्यामुळे इकडे बाकी सगळ्या गाड्याही एक छोटासा स्टॉप घेतात. इकडे जर आपल्याला पुण्याला जायला गाड्या वगैरे पाहिजे असतील म्हणजे प्रायव्हेट बसेस वगैरे तेही आपल्याला इकडनं भेटतात. तर हा खूप गजबजलेला एक स्पॉट आहे. आणि आम्ही जेव्हा होंडावाले इकडनं जेव्हाही आम्ही पुण्याला जातो तेव्हा इथे छोटंसं एक गेट टुगेदर घेतो. एक काउंटिंग होते जेवढे लोकं आहेत त्यांची. सो आता आमची काउंटिंग झालेली आहे. सो आता आपलं फायनल डेस्टिनेशन लोणावळा. सो मित्रांनो फायनली आपण लोणावळ्याला आलो आहेत. आता इकडनं आपलं जे हॉटेल आहे ते आय थिंक फक्त 6 का 7 किलोमीटर आहे. सो मित्रांनो हा पूर्ण वर्ष म्हणजे या वर्षामध्ये मी लोणावळा पूर्ण म्हणजे सगळे वेदर म्हणजे सगळे मोसम मी मित्रांनो पाहिले. पावसाळा पाहिला, थंडी पाहिली, गरमी पाहिली लोणावळ्याची. सगळे ऋतू मला या वर्षाचे अनुभव करता आले. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये माझी पहिली राईड होती आणि आता ही मला वाटतं माझी 9वी का 10वी राईड आहे लोणावळ्याला. सो दरवेळेला मित्रांनो इथे आल्यावरती खूप बरं वाटतं. आपल्याकडे एक रील आहे की पहाडों में जाने के बाद अच्छा लगता है. तो ते खरंच तसं आहे. थोडं डोंगरावरती आलो की असं वरच्या स्थानी इथे एक शांत असतं मित्रांनो ऑरा एकंदरीत खूप म्हणजे रिलॅक्स वाटतं वरती आल्यावरती. आणि आज आसमंतही क्लिअर आहे तर खालचं खोपोली हे शहर आज स्पष्ट करून दिसत आहे. खूप सही व्ह्यू आहे आजचा. आणि इथे मित्रांनो हे आता अंकल माकडांना केळी देत आहेत आणि आय गेस त्यांच्या वाईफ आहेत त्या तिकडे तेही केळ्या देत आहेत. सो आज माकडांची इथे आज पार्टी आहे. आज त्यांना पोटभर खायला आहे. सो इथे मित्रांनो जर जवळ जाऊन आपण बघितलं तर माकडांनी एकेका माकडांनी तोंडाच्या दोन्ही साईडला किती कुंबून ठेवलंय म्हणजे त्यांची एक नॅचरल त्यांची आहे की तुम्ही तोंडात म्हणजे कुंबू शकता तर ते तुम्ही बघा. सही वाटतं त्यांची गालाखालचे जे दोन्ही भाग आहेत ते फुगलेले आहेत. आणि त्यांनी मला वाटतं कोणी कोणी तर 2-2 केळी तिथे साठवून ठेवलेली आहेत. सो आज यांची भन्नाट आता पार्टी झालेली आहे. सो आता आपणही जाऊया नाश्ता करायला. आता ऑलमोस्ट 9-9:30 वाजले आहेत. काहीच खाल्लं नाहीये तर मलाही थोडीशी भूक लागली. सो आता डायरेक्ट स्टॉप टू हॉटेल सिल्वर हिल रिसॉर्ट्स. सो मित्रांनो हे आहे आपलं आजचं डेस्टिनेशन रिसॉर्ट सिल्वर हिल्स रिसॉर्ट. सो मी लास्ट टाइम एक होंडाची लास्ट इयर पण इथे एक राईड झालेली. सो आता हे सेम लोकेशन आहे. हॉटेल खूप मस्त आहे मित्रांनो प्रशस्त आहे. तर आज आपण या हॉटेलची थोडीशी माहिती घेणार आहोत इथे. सो मित्रांनो फायनली आपण हॉटेलकडे पोहोचलो आहे. बाकी आपली सगळी पब्लिक आलेली आहे बाय. मस्त एक नंबर राईड वाटलं वाटलं फुटलं कटलंय. सो मित्रांनो हे आहे स्टॅम्प कलेक्शन्स आणि या कलेक्शन मध्ये खूप जास्त आणि वेगवेगळ्या देशाचे स्टॅम्प्स आहेत. युरोप आहे, इटली आहे, इजिप्त, भूटान, पॅलेस्तीन, ऑस्ट्रेलिया, थायलंड, सायप्रस, अरब, पोर्तुगाल, रशिया, फ्रान्स, हे आपले शेजारी
श्रीलंका, जर्मन, कॅनडा, इंडोनेशिया, बर्मा, नेपाल. खूप सही कलेक्शन आहे मित्रांनो. इट्स ऑल ग्रेट थिंग. दिस इज ॲट लास्ट आवर इंडिया. या हॉटेलचा ॲम्बियन्स मित्रांनो एकंदरीत खूप चांगला आहे. ज्या गोष्टी इथे मेंटेन्ड आहेत ते खूप सही आहेत. मी लास्ट टाइम पण जेव्हा इथे आलो तेव्हा खूप मजा आलेली. लास्ट टाइम लोक खूप जास्ती होती, पण आज थोडेसे कमी लोक आहेत होंडाकडनं. सो दिस इज अ काइंड ऑफ अ फोटोग्राफ वॉल. हे आहे विंटेज कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा असेल माहिती. हा आहे विंटेज फोटोग्राफी कॅमेरा. ऑलिम्पस. हा दादा बोल ना. सो मित्रांनो ही आहे त्या हॉटेलची मागची बाजू. खूप प्रशस्त असा स्विमिंग पूल आहे आणि हा वेट एरिया. आणि हे हॉटेल आहे मित्रांनो, छोटंसं आहे पण खूप प्रशस्त. आणि मित्रांनो या हॉटेलचं एक बी सांगावं तर जे हॉटेलचे हे ओनर आहेत मित्रांनो, त्यांनी खूप प्रेमाने हे हॉटेल बनवलं आहे. कारण एवढं सगळं जे कलेक्शन त्यांनी या हॉटेलमध्ये लावलं आहे त्याच्यावरनं एक गोष्ट नक्की कळते की हे खूप प्रेमाने आणि आपुलकीने एक बनवलेलं असं एक रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे. तर ज्यांनी हे बनवलं आहे म्हणजे त्याला फक्त हे बिझनेस किंवा एक पैसे कमवण्याचं एक फक्त तेवढा माध्यम नाही, तर एक म्हणजे ज्याच्यातनं त्याची पर्सनॅलिटी दिसते त्या ओनरची, असं त्यांनी हे घडवलेलं आहे. सो खूप सही आहे. सो आता आपण जाऊया आणि मॅनेजरशी थोडीशी माहिती घेऊया. नमस्ते, आप लोग का स्वागत है। ये सब जो होंडा के बाइकर्स आए हैं रिजॉर्ट सिल्वर हिल लोनावला। ये रिजॉर्ट फरियाज के बाजू में एकदम लोनावला और खंडाला के सेंटर में है। इसकी खूबी है कि ये एकदम फैमिली प्लेस है और इसमें सारी अम्यूनिटीज़ हैं, स्विमिंग पूल हैं, बच्चों के लिए गेम्स हैं, चिल्ड्रन प्ले एरिया है, रेस्टोरेंट है, जिम है, कॉन्फ्रेंस हॉल है। यहाँ पे हमारे मोस्टली फैमिली पैकेजेस चलते हैं और सभी साइट सीइंग पॉइंट से ये एकदम नज़दीक हैं। जैसे सनसेट पॉइंट है, ऋषि डैम है, तीनों वाटरफॉल्स है, रेला एडवेंचर रिजॉर्ट है। ये सेंट्रली लोकेटेड है, एकदम कन्वीनियंट लोकेशन है। रिजॉर्ट में टोटल 30 रूम्स हैं, ऑल आर AC रूम्स। There are some family rooms for bigger groups, there are some interconnected rooms, and we serve Indian, Chinese, Punjabi food is there. It's a very homely food with selected hand-picked spices and grains because our USP is hygiene and cleanliness. आप कभी भी आएंगे हमारा स्विमिंग पूल भी आपको एकदम क्रिस्टल क्लियर वाटर मिलेगा. इट इज़ वेल मेंटेन्ड एंड कभी भी आप इधर आते हैं तो आपको बेस्ट रेट मिल जाएगा. थँक्यू सर. सो मित्रांनो नाश्ता यायला थोडासा आता वेळ आहे, तर आपल्याकडे थोडीशी वेळ आहे. सो या वेळेचा फायदा उचलूया आणि एक खूप मोठी एक सही बाईक म्हणजे होंडाची 500X थोडीशी हाकूया. सो आता एन्जॉय करूया एक सुपर बाईक.
सो हा आहे आजचा आपला नाश्ता मित्रांनो. सो सँडविच, ओनियन उत्तप्पा, इडली, ऑमलेट आणि रस्सम. सो थँक्यू होंडा बिग विंग ठाणे या इव्हेंटसाठी. असेच राईड्स करत राहा, चांगल्या चांगल्या डेस्टिनेशनवर घेऊन जा आणि असं मस्त मस्त खायला द्या. खूप मजा आली. सो आता पटकन मित्रांनो नाश्ता करून घेऊया, कारण खूप भूक लागली आहे. सो मित्रांनो हे सगळे आहेत आपले को रायडर, ज्यांच्या सोबत आज इथपर्यंत आपण राईड केली. सो थंडीमध्ये मित्रांनो रायडर्सचे ऑलरेडी राईड्स प्लॅन असतात, त्यामुळे आजच्या या होंडाच्या राईडमध्ये जास्त कोण रायडर्स नव्हते. थोडेसे नवीन रायडर्स आजच्या या राईडमध्ये आपल्याला बघायला भेटले. आणि आता हे जे आपल्या स्क्रीन लेफ्टला ब्लॅक टी शर्ट मध्ये आहेत ते होंडा बिग विंग ठाण्याचे मॅनेजर आहेत, श्याम सर नाव आहे त्यांचं. आणि त्यांच्या सोबत जे आहेत ते एमी, त्याचं एक खूप मोठं युट्यूबर आहे मित्रांनो, चांगलं चॅनल आहे त्याचं एक बाईक रिव्ह्यूजचं. सो आजची राईड मित्रांनो खूप भन्नाट आणि मजेशीर अशी झाली, मजा आली आज. सो मित्रांनो आपला आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आणि हे जे असे रस्ते असतात ना मित्रांनो, झाडांची जी सावळी असते, हे मला माझ्या गावची खूप जास्त आठवण येते अशा रस्त्यांवरती बाईक चालवताना. कारण अशा रस्ते उन्हाच्या नंतर जी मध्ये एक अचानक सावळी येते, त्यांनी खूप एक रिलॅक्स वाटतं जीवाला. आणि हे मला कोकणाची खूप जास्त आठवण देते. मित्रांनो आता आपण एक महत्वाचा टप्पा आपण आता इथे ओलांडणार आहोत. माझ्या बाईकला आता काही वेळेमध्ये 10,000 किलोमीटर होणार आहेत. फक्त 6 किलोमीटर राहिले आहेत 10,000 व्हायला. ही जर्नी खूप स्पेशल होती आणि हा जर्नी खूप मजा आली एकंदरीत. आता यातला बऱ्यापैकी कंटेंट युट्यूब वरती आहे. सो तोही एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे. आपण या सगळ्याचे भाग आहात, त्याचा मला खूप खूप आनंद आहे. आपणही सपोर्ट केला आजपर्यंत या जर्नीचा, त्याच्यासाठी आपले जेवढे आभार मानेल ते तेवढे कमी आहेत. सो आता जाऊया घरी. नमस्कार मित्रांनो. सो आता मी लोणावळ्याला आहे आपल्या होंडाच्या राईडवरती. आणि आजची जी आपली राईड आहे स्पेशल ठरली. त्याचं एक स्पेशल कारण आहे, तर ते हे आहे मित्रांनो, आता आपल्या बाईकला झाले आहे 10,000 किलोमीटर पूर्ण. फर्स्ट 10,000 किलोमीटर. आणि हे 10,000 किलोमीटर मित्रांनो आपण केले आहेत किती 13 महिन्यांमध्ये. मी डिसेंबरला लास्ट इयर गाडी घेतलेली. सो आता जानेवारी आहे, 13 महिन्यामध्ये 10,000 किलोमीटर गाडी चालली आहे. खूप चांगला अनुभव होता मित्रांनो. आता जाऊया आपण घरी, बॅक टू होम. सो मित्रांनो फायनली आता मी काशीमीरा नाक्याला आलो आहे. सो रायडिंगचा मित्रांनो हा एक फायदा आहे, जितकी मजा जितका आनंद राईडला जाताना घरातनं निघताना असतो ना मित्रांनो, तितकाच आनंद जेव्हा आपण राईड करून घरी येतो ना, म्हणजे राईड संपल्यावरती जेव्हा जो परतीचा प्रवास असतो ना मित्रांनो, त्यावेळेला जी घरी यायची एक आतुरता असते, त्याची एक आपलीच मजा आहे मित्रांनो. आणि हे मला रिसेंटली जेव्हा मी आता बॅक टू बॅक राईड्स करत होतो तेव्हा मला ही गोष्ट जाणवली की एक राईडचं मित्रांनो दोन्ही बाजू, म्हणजे जातानाचं एक एक्साइटमेंट असतं की आपण एका पर्टिक्युलर जागेवर जात आहोत, आणि तिकडनं परत घरी यायचं पण एक वेगळं एक्साइटमेंट असतं की आता आपण घरी जाणार आहोत. आणि दोन्ही वेळेला असं कुठेतरी असतं की नाही पटकन जायला पाहिजे, म्हणजे त्या पोचायला पाहिजे. तर आळस वगैरे किंवा कंटाळा वगैरे येत नाही माझ्यासोबत प्रत्येक राईड. म्हणजे मी आता गावावरनं जे आलो ते मी सोलो आलो, तेव्हाही माझ्यासोबत ते कुठेतरी होतं की आता मी घरी जाणार आहे वगैरे, आणि एक वेगळा एक्साइटमेंट असतो. सो रायडिंगचे मित्रांनो हे दोन्ही भाग मला एन्जॉय करता आले. सो खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि हा जो मागचा वर्ष गेला तोही खूप चांगला होता. खूप नवीन काय काय शिकायला भेटलं. नवीन म्हणजे नवीन अध्याय माझ्या आयुष्यात मी सुरू केला असं आपण म्हणू शकतो. आणि धन्यवाद परत एकदा, आपण या सगळ्याचे भाग झालात. सो आता मित्रांनो मी
थोडीशी आता एक ब्रेक घेऊया आणि आता आपण बाईक लावूया आणि मग तुमच्याशी थोडंसं बोलू. नमस्कार मित्रांनो, सो आता दुपारचे 3 वाजले आहेत आणि आजचा माझा ट्रॅव्हल टूर कंप्लीट झालेला आहे. सो आजची आपली राईड होती होंडाची आणि आता जस्ट मी घरी आलो आहे. सो आजची जर्नी खूप चांगली झाली आणि आज एक माइलस्टोन, एक मार्क आपण अचीव केला आहे. 10,000 किलोमीटर झाले, तर 13 महिन्यामध्ये आपण 10,000 किलोमीटर प्रवास केला आहे. सो हा प्रवास मित्रांनो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. या 10,000च्या प्रवासामध्ये खूप आठवणी आहेत व खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या अनपेक्षित घडल्या व खूप चांगल्या एक आठवणी या पूर्ण प्रवासामध्ये घडल्या. सो पुढचा आपला प्रवास असाच असो आणि अशीच पुढच्या प्रवासामध्ये तुमची साथ भेटो ही अपेक्षा. चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार.